मी सुमन. माझं वय 32 आहे. माझे लग्न होऊन 6 वर्ष झाले होते. पण त्या 6 वर्षात माझ्या नवऱ्याने मला डिव्होर्स दिला होता. आमच्या दोघांचं कधीच पटत नव्हतं. आमची सारखी किरकिर होत होती. म्हणून मी त्याला डिव्होर्स दिला होता. काही दिवसांनी मी एका कंपनीमध्ये जॉब करू लागले. माझे शिक्षण चांगले झालेले होते आणि ज्या कंपनीचा मालक होता त्याच्या हाताखाली मराठी भाषेत म्हणलं तरी मी त्याची मोलकरीण म्हणून राहत होते. त्याचं काम हमेशा बाहेर देशात राहत होतं, तर कधी कधी आजूबाजूच्या खेडेगावातही राहत होतो आणि त्याच्यामुळे मला त्याच्यासोबतच कुठेही जावं लागत होतं. त्याचप्रमाणे काम माझ्याशिवाय होत नव्हतं. मी त्याच्यासोबत प्रत्येक कामात मदत करत होते आणि तो मला कुठलंही काम असो सोबतच घेऊन जात होता. मी एकटीच राहत होते, त्यालाही माहिती होतं. मला घरी कोणी विचारणारं नव्हतं, पण तसा तो चांगला होता. मी बिनधास्त त्याच्यासोबत कुठेही जात होते आणि आता आम्हाला एक मुंबईची डील फायनल करण्यासाठी मुंबईला जायचे होते. संध्याकाळीच मला त्यांचा फोन करून विचारलं, आपल्याला उद्या सकाळी मुंबईला जायचं आहे आणि लवकर जायचं आहे. तू तयार राहा. मीही म्हणाले, हो सर, आपण सकाळी लवकर जाऊ. आणि 6 वाजता मी रेडी झाले. 6 वाजता मी सर्व काही उरकून बसले होते. मी सरांना कॉल केला. तेवढ्यात ते मला म्हणाले, तू सर्व उरकून ठेव, मी तुला घ्यायला तुझ्या घरी येत आहे. मी माझं सर्व काही उरकून ठेवलं होतं. तेवढ्यात सर मला घ्यायला आले. मग सरांच्या गाडीमध्ये बसून आम्ही दोघेही मुंबईला निघालो. पण झालं असं, आज सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. मुंबईमध्ये जाण्यासाठी आम्हाला आमच्या घरापासून खूपच ट्रॅफिक लागली होती. पुढे एक ॲक्सिडेंटसुद्धा झाला होता. त्याच्यामुळे जास्तच रस्त्यावर गर्दी झालेली होती. आम्हाला मुंबईला जाण्यासाठी 8 घंटे लागत होते. आम्हाला पटकन जाऊन ती डील फायनल करायची होती. कसंबसं आम्ही त्या गर्दीतून बाहेर निघालो. पाऊस जोराचा चालू होता, पण आम्ही काही कुठे थांबलो नाही, कारण आम्हाला पुढे जायचे होते. आम्ही भर पावसातसुद्धा गाडी कुठेही न थांबवता सरळ मुंबईच्या दिशेने धावू लागलो. आम्ही कसंबसं मुंबईमध्ये पोहोचलो होतो. आमचे जे काही काम होते ते आम्ही दोघांनीही आटोपलं होतं. आता आम्हाला परत निघायचं होतं, पण पाऊस जोराचा असल्यामुळे काही रस्तेही बंद होते. आता काय करावं हेही कळत नव्हतं. आम्ही मुंबईमधून निघालो होतो. मध्ये रस्त्यात आलो होतो, पण समोरून कळलं पुढे रस्ते बंद आहेत. आता काय करायचं हे कळले नाही. मग सर म्हणाले, आपण एक काम करू, आपण संध्याकाळी एका हॉटेलमध्ये थांबू आणि सकाळी आपण घरी जाऊ. आता उगाच पळण्यात काहीच अर्थ नाही, कारण रात्रही खूप झाली आहे. दिवसभर आपण खूप थकलो आहोत आणि पाऊसही चालू आहे. खूप थंडीही वाजू लागली आहे. आपण मस्त एक रूम बुक करू आणि त्या रूममध्ये आपण दोघेही आराम करू. मला थोडेसे विचित्र वाटलं, पण आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी साहेबांना म्हणाले, हो साहेब, सर चालेल, आपल्याला एक रूम बुक करा. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तर तिथे खूप गर्दी होती. सर मला म्हणाले, आपण 2 रूम बुक करू, म्हणजे तू आरामशीर तुझ्या रूममध्ये झोपशील. मलाही बरं वाटलं. पण जेव्हा आम्ही रूम बुक करण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला कळले रूम एकही होती, फक्त त्यात आता आम्हाला दोघांनाही ॲडजस्ट करावं लागणार होतं. आम्ही खूप ट्राय केलं. त्यांना म्हणालो, आम्हाला अजून एक रूम पाहिजे आहे, पण ते म्हणाले, नाही, एकच रूम आहे, तुम्ही त्याच्यात ॲडजस्ट करू शकता. तेवढ्यात सर मला म्हणाले, मग काय करायचं, दुसऱ्या हॉटेलमध्ये जायचे का? पण मी खूप थकले होते आणि मी सरांना म्हणाले, सर, जसं असेल तसं त्यात आपण ॲडजस्ट करू. याच रूममध्ये दोघेही ॲडजस्ट करू. तुम्ही वरती झोपा, मी जमिनीवर खाली झोपेल. आम्ही दोघेही रूममध्ये गेलो. आम्ही दोघांचीही जेवणाची ऑर्डर दिली. जेवण वगैरे केले. दोघेही खूप थकले होतो. सर बेडवर झोपले, मी खाली झोपले होते. सरांना खूप थंडी सुटली होती, पण मात्र आम्हाला हॉटेलवाल्याने अंगावर सुद्धा एकच दिलं होतं. आता काय करावं हे कळत नव्हतं. थंडी खूप असल्यामुळे मलाही कळत नव्हतं. मी अंगावर घेऊ का सरांना देऊ? पहिले तर सरांनी अंगावर घेतले नाही आणि मलाच दिलं होतं. पण जेव्हा सरांना झोप लागली तेव्हा मी सरांना बघितले. सर थंडीने थरथर कापत होते. मला कळले होते सरांना थंडी वाजते. मग मी उठले आणि सरांच्या अंगावर जे माझ्या अंगावर होतं ते टाकलं आणि मी खाली जाऊन झोपले. पण मात्र मलाही खूप थंडी वाजू लागली होती. असं वाटत होतं कोणाला तरी सोबतीला घेऊन पडावं. आणि मग मी मागचा पुढचा विचार न करता पटकन उठले आणि सरांच्या शेजारी जाऊन, कारण माझ्याकडेही पर्याय नव्हता. अंगावर एकच होतं. मी तिथेच झोपले. पण असं वाटत होतं पटकन त्यांना आपल्या घेऊन. माझा हात कित्येक वेळा त्या दिशेने चालले होते, कारण खूपच थंडी होती. पण मी कसेबसे स्वतःला आवरलं, पण मात्र सरांनी नाही आवरलं.
जे व्हायचं होतं ते झालं. एकाच ह्याच्यामध्ये असल्यामुळे कोणीही नाही म्हणू शकले नाही. ते जे काही करत होते त्याच्यात मी त्यांना प्रतिसाद देत होते आणि आता आम्हाला रोखणारं कोणीही नव्हतं आणि दोघांचंही मन शांत झालं आणि दोघेही त्याच अवस्थेत झोपी गेलो.